नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्यालाच नॅशनल इन्कम असे सुद्धा म्हटले जाते. तर बघा, उत्पन्न या संकल्पनेतून आपल्याला लक्षात येत असेल की प्रत्येक व्यक्तीचं काही विशिष्ट असं उत्पन्न असते. तो दैनंदिन काम करण्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाच्या माध्यमातून आपलं उत्पन्न मिळवत असतो. त्याचप्रमाणे कुटुंबाचं सुद्धा एक विशिष्ट असे उत्पन्न असते. अशाच प्रकारे समाजाचा जर विचार केला तर समाजामधील वेगवेगळे जे घटक असतील त्या घटकांचा सुद्धा एक विशिष्ट उत्पन्नाचा स्रोत असतो आणि त्यातून ते उत्पन्न मिळवत असतात. अशा प्रकारे प्रत्येक घटकांना आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न मिळवावे लागते. त्याचप्रकारे जर आपण देशाचा विचार केला तर देशाचं सुद्धा एक विशिष्ट असं उत्पन्न असतं आणि त्या उत्पन्नाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. त्याचप्रकारे ते उत्पन्न मोजण्यासाठी सुद्धा वेगवेगळे साधनं अवलंबावी लागतात. म्हणजेच संपूर्ण देशाचा जर विचार केला तर त्या संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसे आहे, ते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कशा आहेत, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तसेच ते राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या घटकावर आधारित आहे, या सर्व घटकांचा अभ्यास या राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये आपण करूया. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. भारताच्या 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन म्हणजे CSO दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. बघा, प्रस्तावनेमधून आपल्या लक्षात येईल की राष्ट्रीय उत्पन्न हा जो घटक आहे तो काय आहे, स्थूल अर्थशास्त्राचा एक भाग आहे. बघा, अर्थशास्त्रामध्ये दोन भाग पडतात, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. तर राष्ट्रीय उत्पन्न हा काय, स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा अभ्यास विषय आहे. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या आर्थिक क्रिया होत असतात, जसे शेती असेल, उद्योग असेल, कारखाने असेल, कुटीर उद्योग असेल, व्यापार असेल, बाजारपेठा असेल, बँका आणि वित्तीय संस्था असतील, त्यामध्ये सरकारी बँक असतील, प्रायव्हेट बँक असतील, पतसंस्था असतील, तसेच विविध विभाग असतील, त्यांची कार्यालये असतील इत्यादींचा समावेश या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे की उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या आर्थिक क्रियांचे काय आहे, एकत्रित मापक असते. बघा, राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे, हे सर्व जे काही आर्थिक क्रिया आहे त्यांचे काय आहे, एकत्रित मापक आहे. म्हणजे ह्या सर्व ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या आर्थिक क्रियांचा एकत्रित मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने
करण्यात येते. त्याचबरोबर ते देशातील आर्थिक कल्याणाचे हे वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. राष्ट्रीय उत्पन्न या सर्व घटकांचे एकत्रित मापक तर आहेच, पण त्याचबरोबर लोकांच्या आर्थिक कल्याण इथे हा शब्द वापरलेला आहे की लोकांचे आर्थिक कल्याण. ज्या काही बाबी आर्थिक बाबीशी संबंधित असेल त्या सर्व घटकांचं निर्देशक म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजेच पैशाच्या संबंधित ज्या काही बाबी असतील, उत्पन्न असतील, खर्च असतील, त्याचे जे निर्देशक म्हणून कार्य करते ते राष्ट्रीय उत्पन्न करते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे आणि त्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यासोबतच लोकांच्या आर्थिक कल्याणाचे निर्देशाचे जे हे निर्देशांक आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून आपण लोकांचे आर्थिक कल्याण कशा प्रकारे झाले आहे त्याची मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने करणे सोपे जाते. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सन 1949 राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. बघा, 1949मध्येच राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली आणि त्या समितीच्या स्थापनेबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीची जे संकलन असते ते या समितीच्या मार्फत करण्यात येऊ लागलं. सद्यस्थितीमध्ये देशामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना, त्याला CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन असे सुद्धा म्हटले जाते. ही संघटना काय करते की देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. बघा, ह्या संस्थेचं किंवा संघटनेचं काम काय आहे की राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित जी सांख्यिकीय माहिती आहे या सर्व घटकाशी, आर्थिक बाबीशी संबंधित ज्या काही सांख्यिकीय माहिती आहे ती माहिती संकलित करणे. काय करणे तर संकलित करणे आणि माहिती संकलित करून दरवर्षाची माहिती संकलित करून ती काय करते, प्रकाशित करते. ही महत्त्वाची जबाबदारी CSO म्हणजेच केंद्रीय सांख्यिकीय संघटना या संघटनेची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1949मध्येच CSOची स्थापना करण्यात आली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आर्थिक बाबींचे संकलन करणे आणि ते प्रकाशित करणे सरकारला सोयीचे झालेले आहे. तर बघा, आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ बघूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे, म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशांमध्ये व्यक्त केले जाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. बघा, आधुनिक जी अर्थव्यवस्था असते ती संपूर्ण अर्थव्यवस्था कशा आहे, पैशावर आधारित आहे. ज्या काही बाबी असतील, आर्थिक बाबी असतील, त्या सर्व बाबी पैशाशी संबंधितच आहे. म्हणूनच संपूर्ण देशामध्ये ज्या काही आर्थिक बाबी असतील त्या बाबींचा विचार पैशाच्या माध्यमातूनच करण्यात येतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. बघा, राष्ट्रीय उत्पन्न कशामध्ये व्यक्त केले जाते तर पैशामध्ये व्यक्त केले जाते, कारण संपूर्ण अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित असते आणि जे काही आर्थिक बाबी असतील त्या सर्व आर्थिक बाबी पैशाच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात किंवा कार्यरत असतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा जर आपल्याला मोजायचं असेल तर ते पैशामध्येच त्याचे मोजमाप करावे लागते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न व्यक्त करायचं असेल तर पैशामध्येच व्यक्त केले जाते. जर संपूर्ण देशाचा विचार केला तर देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. जसं एका विशिष्ट व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न असते. समजा एखाद्या व्यक्तीनं एका महिन्यामध्ये 10,000 रुपये उत्पन्न मिळवलेलं असेल तर ते काय झालं, त्या विशिष्ट व्यक्तीचं उत्पन्न झालं. जर कुटुंबाचा विचार केला तर कुटुंबामध्ये
वेगवेगळे सदस्य असतील आणि ते वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या आर्थिक क्रियाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत असेल तर ते सर्व उत्पन्न झालं त्या कुटुंबाचं उत्पन्न होतं. म्हणजेच ह्या सर्व घटकांमुळे त्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न होते. त्याचप्रमाणे समाजाचे सुद्धा उत्पन्न होते. परंतु जर देशाचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये जे काही वेगवेगळे घटक असतील, शेती, उद्योग, कारखाने, सेवा क्षेत्र, दळणवळण, पर्यटन, ह्या सर्व घटकांमिळून जे काही एकत्रित उत्पन्न तयार होते त्या सर्व एकत्रित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. म्हणजेच देशाचे जे काही एकूण उत्पन्न असेल या सर्व घटकांमिळून मिळवलेले उत्पन्न यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. जर पाहायला गेलं तर एका विशिष्ट कालावधीमध्ये आपण नेहमी पाहतो की अर्थशास्त्रामध्ये एक विशिष्ट कालावधी गृहीत धरलेला असतो. तो विशिष्ट कालावधी एका वर्षाचा असू शकतो किंवा काही 3 महिने, 6 महिने अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये तो विशिष्ट कालावधी गृहीत धरलेला असतो. आणि या एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. अशाप्रमाणे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगू शकतो. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असेल त्या वस्तू आणि सेवांचा एकत्रित जो प्रवाह असतो त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या बघूया. आता याआधी आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच ढोबळ मानाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते पाहिलं, त्याचा अर्थ पाहिला. परंतु अर्थशास्त्रीयदृष्ट्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्यासाठी विविध अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्यांचा अभ्यास आता आपण करूया. बघा, पहिली जी व्याख्या आहे ती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. या समितीने केलेली ही पहिली व्याख्या आहे. यामध्ये बघा, प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKR व्ही राव हे सदस्य होते. बघा, स्वातंत्र्यानंतर कालावधीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये, ही समिती कधी स्थापन झाली होती राष्ट्रीय उत्पन्न समिती, तर 1949 मध्ये PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली होती. आणि या समितीमध्ये सदस्य होते प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKR व्ही राव हे 2 सदस्य होते. आणि या समितीने 1949 मध्ये स्थापन झालेल्या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. बघा, 3 चेहरे आपल्याला इथे दिसत आहे. हे आहे PC महालनोबिस, हे आहे VKR व्ही राव आणि हे तिसरे आहे DR गाडगीळ. आणि या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न समितीने, जी समिती 1949 मध्ये स्थापन झाली होती, त्या समितीने ही व्याख्या केली आहे. आणि यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न काल म्हणजेच एका विशिष्ट कालावधीमध्ये, बघा, विशिष्ट कालखंड किंवा कालावधी जो आपण 1 वर्षाचा गृहीत धरलेला आहे, एका विशिष्ट 1 वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा, ज्या काही वस्तू 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण होतात, जसे वस्तू आणि सेवा, ह्या सर्व वस्तू एका विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण होतात, परंतु यांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. बघा, ह्या सर्व वस्तू आणि सेवांचे एका विशिष्ट कालखंडामध्ये
निर्मिती होते, परंतु या निर्मित झालेल्या वस्तूंची दुहेरी मोजमाप न होता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ह्या सर्व वस्तूंचे मापन फक्त एकदाच करावयास हवे. जर त्या वस्तूंचे आणि सेवांचे मापन पुन्हा पुन्हा करण्यात आले तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी असेल ते चुकीचे असेल. म्हणून PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अशी व्याख्या केली की दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक AC पिगू. हे जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. बघा, प्राध्यापक पिगू या अर्थशास्त्रज्ञांनी आपली व्याख्येमध्ये असं म्हटलं आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, यांनी दोन गोष्टी इथं स्पष्ट केल्या आहे की वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या संपूर्ण समाजाचे जे काही वस्तुनिष्ठ उत्पन्न असेल त्या वस्तुनिष्ठ भागापैकी ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, म्हणजेच हा शब्द इथे महत्त्वाचा आहे की पैशात मोजमाप करता येणे. म्हणजे जे काही वस्तुनिष्ठ उत्पन्न असेल त्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचं मोजमाप कशामध्ये करता यायला हवं? पैशामध्ये करता यायला हवं. आणि असा भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे समाजाचं जे काही वस्तुनिष्ठ उत्पन्न असेल आणि त्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाची मोजमाप पैशामध्ये करता येत असेल असा जो काही भाग असेल त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले गेलेले आहे. आणि त्यासोबतच हे झालं देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न. परंतु यासोबतच निव्वळ विदेशी उत्पन्नाचा म्हणजेच विदेशाकडून जे काही उत्पन्न प्राप्त होत असेल त्यापैकी निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. विदेशी उत्पन्न वेगवेगळ्या माध्यमाच्या सहाय्याने प्राप्त होत असते आणि त्यापैकी निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो. अशा प्रकारे प्राध्यापक AC पिगू या अर्थशास्त्रज्ञांनी आपली व्याख्या स्पष्ट केली आणि त्यामध्ये वस्तुनिष्ठ उत्पन्नाची जे काही भाग असेल त्याला पैशामध्ये व्यक्त करणे किंवा पैशामध्ये मोजमाप करता येणे असा काही जो भाग असेल त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो असे पिगू यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती आहे प्राध्यापक आयर्विंग फिशर या अर्थशास्त्रज्ञांची. बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीमध्ये, बघा इथे सुद्धा पुन्हा त्यांनी एक शब्द वापरला, एका वर्षाच्या कालावधी किंवा एक विशिष्ट कालखंड असे जे काही शब्द येत असेल ते असं समजायचं की तो एका विशिष्ट वर्षाच्या कालावधीचा विचार केलेला आहे. आणि आयर्विंग फिशर यांनी गृहीत धरलं आहे की एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो. बघा, हा शब्द इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्यक्षपणे उपभोगासाठी जो भाग वापरला जातो तो भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे देशामध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असतील किंवा तयार होत असतील या सर्व उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोग केला जातो, आपण उपभोगाची संकल्पना अभ्यासलेली आहे. म्हणजे या सर्व घटकांपैकी जो भाग उपभोगला जातो म्हणजे प्रत्यक्षपणे त्याचा उपयोग केला जातो अशा भागाचा समावेश म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारे
आयर्विंग फिशर यांनी आपली व्याख्या स्पष्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्यामध्ये आपण अर्थामध्ये पाहिलं की आधुनिक अर्थव्यवस्था जी आहे ती पैशावर आधारित असते आणि म्हणूनच देशाचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न असेल ते पैशामध्ये व्यक्त केले जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट कालखंडामध्ये मोजले जाते. जसा विशिष्ट कालखंड म्हणजे 1 वर्षाचा कालखंड. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण व्याख्या पाहिल्या. त्यामध्ये पहिली व्याख्या होती राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये आणि या समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस आणि ही समिती 1949मध्ये स्थापन झालेली होती. त्यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहिली प्राध्यापक AC पिगू आणि तिसरी जी व्याख्या आहे ती आहे आयर्विंग फिशर या अर्थशास्त्रज्ञांची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासलेला आहे. पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.